यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील भीमजयंतीमध्ये एक उत्साह होता. धम्मक्रांती प्रज्ञापर्व 2026 या महोत्सवामध्ये व्याख्यानासाठी आवर्जून उपस्थित राहिलो आणि मलाच एक नवी ऊर्जा मिळाली. पुसदमध्ये व्याख्यान सुरू असताना अचानक लाईट गेली आणि लाईट गेल्यानंतर व्याख्यान थांबतंय का असं अनेकांना वाटत होतं. परंतु श्रोत्यांच्या उत्स्फूर्ततेमुळं सर्वांनी आपापले मोबाईल काढले आणि मोबाईलचे टॉर्च सुरू केले आणि त्या उजेडामध्ये व्याख्यान न थांबता सुरूच राहिलं. चळवळीचा हा रथ पुढे घेऊन जात असताना मोठमोठी संकटे येत असतात. त्यामुळे लाईट आली गेली अशा क्षुल्लक संकटांनी आपण थांबायचं नसतं या वाक्यावर जोरदार टाळ्या झाल्या. बाबासाहेबांचं कर्तृत्व ऐकून भारावून गेलेल्या पुसदकरांनी जोरदार घोषणा देत प्रतिसाद दिला. व्याख्यानानंतर अनेक महिला येऊन सांगत होत्या की बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी, या देशातल्या प्रत्येक घरातील प्रत्येक स्त्रीसाठी इतकं मोठं कार्य केलेलं आहे. हे आपण अधिक ताकदीनं सांगितलं पाहिजे, मांडलं पाहिजे. हे प्रत्येक घरातल्या स्त्रीपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण या देशातील प्रत्येक स्त्रीचे उद्धारक बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे प्रत्येक स्त्रीला माहीत झालं पाहिजे. अशा भावना अनेक भगिनी व्यक्त करत होत्या. अनेक बांधव फोटो काढताना सांगत होते की बाबासाहेब आंबेडकर हे केवळ जाती धर्माचे नव्हे, तर या देशातील कामगारांचे, शेतकऱ्यांचे नेते आहेत. आधुनिक भारत ज्यांच्या विचारांवर उभा राहिला आहे, तो विचार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे आज आपल्या व्याख्यानातून समजलं. असं जेव्हा तरुणाई सांगत होती, तेव्हा पुढच्या व्याख्यानात बोलण्यासाठी अधिक 10 हत्तीचं बळ मला मिळत होतं. पुसदकरांनी ज्या भाषेमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केल्या, ज्या शब्दामध्ये प्रतिक्रिया दिल्या, पुसदकरांनी केलेली ही गर्दी, पुसदकर देत असलेलं हे प्रेम आणि पुसदच्या जनतेनं बाबासाहेब, महात्मा फुले, शिवराय आणि शाहू महाराज समजून घेण्यासाठी दाखवलेली प्रगल्भता, त्यापुढे खऱ्या अर्थानं मी नतमस्तक झालो होतो. पुसदकरांच्या प्रेमानं मी भारावून गेलो होतो. मागील 40 वर्षापासून न थांबता ही प्रबोधन मालिका आयोजक मोठ्या ताकदीने उभे करत आहेत. याबद्दल आयोजक व पुसदकरांचे खऱ्या अर्थानं मनापासून खूप खूप धन्यवाद व अभिनंदन. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त ही विचारांची मालिका आपण ही ताकदीने राबवताय. अशाच विचारांच्या मालिका देशभर संपन्न झाल्या पाहिजेत व विचार जनमनात रुजले पाहिजेत. यासाठी सर्वांना खूप खूप मनस्वी शुभेच्छा. भीमराय व ज्योतिराव यांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.